तर सर नमस्कार. तर तुम्ही हा जो सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे म्हणजे सोलर कॅमेरा बसवलेला आहे, तर काय उद्दिष्टाने बसवलेला आहे? त्याचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे की बागेची सुरक्षा महत्वाचं म्हणजे की जेणेकरून की बागेला काही हानी पोहोचणार नाही आणि आपले फळं वगैरे जे काही असतील तर ते अति सुरक्षित राहतील. त्याचा तर नक्कीच फायदा असा झाला की म्हणजे जे आपल्याला वाटत होतं की थोडं बाहेरचे लोक वगैरे येऊ शकतात व आपण नसताना वगैरे, तर ते एकदमच कमी झाले सगळे. आणि फळं वगैरे आता आपला जसा फळ चालू आहे, सध्या सीझन सुरू आहे, तर त्यासाठी तो कॅमेरा गरजेचा आहे आणि फळाला काही हानी पोहोचू नये या उद्दिष्टाने आपण तो कॅमेरा बसवला आणि त्याचा नक्कीच मला फायदा झालेला आहे. आता त्याचं वर्किंग कसं चालतं कॅमेरा? त्याचं वर्किंग म्हणजे त्याला एक सोलर पॅनल आहे की जे उन्हाच्या साहाय्याने ते त्याच्यात एक इनबिल्ट बॅटरी ती चार्ज होत राहते आणि तो कॅमेरा 24 तास पूर्ण चालू राहतो. मग आता त्याला समजा आपलं ढगाळ वातावरण असलं, असं पावसाचं वातावरण, हा. मग त्याला कसं कसं चार्ज होतं ते? चार्ज म्हणजे त्याला पॅनलनीच तो चार्ज होतो आणि त्याच्या आत जी बॅटरी त्यांनी बसवलेली आहे जी 18,000 mAh ची आहे, तर ती चार्ज होत राहते आणि मग बॅकअप मध्ये ते बॅटरी काम करते पूर्ण. म्हणजे पावसाळ्याचं ढगाळ वातावरणाचा काय परिणाम होत नाही होत चालूच नाही, राहतो. चालू आणि राहतो. त्याचं तुम्हाला मोबाईलवर कसं त्याचं नोटिफिकेशन किंवा काय काय ऑपरेट होतं? मोबाईलवर त्याचं ऍप आहे टू क्लाउड म्हणून, तर त्या ऍपवर आपण ते सगळं ऑपरेट करू शकतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे मेसेजेस येणं, फोटो कोणी जर बागेत असेल व्यक्ती तर त्याचा फोटो क्लिक करून ते आपल्याला टाकतं मेसेजद्वारे. त्याच्यानंतर त्याच्यात नाईटमध्ये पण अतिशय क्लिअर दिसतं. त्यालाही वेगळे मोड आहेत, नाईट विजन मोड्स म्हणून. तर त्याच्यामध्ये ह्युमन ट्रॅकिंग आहे, त्याचे क्लाउड रेकॉर्डिंग आहे आणि त्याला एक माईक पण आहे की त्याच्या सहाय्याने आपण फोनवर कॉल करून तर ते बागेत बोलू शकतो डायरेक्ट, त्याच्यामध्ये आवाज येतो आहे. आणि कॅमेरे कोणत्या पद्धतीत चालतो? त्याला एक फिक्स कॅमेरा आहे आणि एक 360 डिग्री फिरणारा कॅमेरा आहे, डोम कॅमेरा ज्याला म्हणतात. तर तो फिक्स कॅमेरा आपण एक साईडला जिथे आपल्याला वाटतंय की गरज आहे तिथे फिक्स करायचा आणि बाकीचं आपण फोनवरून पण तो ऑपरेट करू शकतो 360 डिग्री पूर्णपणे. म्हणजे आपल्याला लगेच नोटिफिकेशन मिळून जातं मोबाईल. हो, नोटिफिकेशन मिळून जातं. बागेत कोणी घुसलं तर लगेच हो, लगेच नोटिफिकेशन मिळून जातं. आपण ते पाहू शकतो. त्याची रेकॉर्डिंग आपल्याकडे असते. आपण ते कधीही पाहू शकतो 24 तासामध्ये. सायरन पण वाजतं ना? सायरन पण वाजतं त्याचं. कोणी जर तो एरिया एक सेट केलेला असतो, त्याच्यात कोणी व्यक्ती घुसला किंवा काही, तर आपल्याला लगेच सायरन वाजतो आणि आपल्याला कळतं. कॅमेरा लावलाय किती एरिया कव्हर करतो आपल्या बागेतून? तो एरिया म्हणजे आपण 2 कॅमेरे लावलेले आहेत. आपला 3 एकरचा बाग आहे. तर हा कॅमेरा जो निम्मा भाग समजा कव्हर करतो, म्हणजे हा जो तुम्ही प्लॉट बघताय, हा 1 नंबरचा प्लॉट तो कव्हर करतो आणि जो दुसरा जो प्लॉट आहे तो दुसरा कॅमेरा कव्हर करतो पूर्णपणे. ही अतिशय चांगली कंपनी आहे. त्याचं कॅमेरा आहे आणि ते वॉरंटी मिळते त्याची 2 वर्षाची पूर्ण. आणि याला मेमरी कार्डचं काय म्हणजे असं स्टोरेजला काय? त्याला मेमरी कार्ड आहे, 64 जीबीचं मेमरी कार्ड आहे. त्याच्यात सर्व स्टोअर होतं तुमचं डेटा. आपण कुठेही जरी असलं तरी ते मोबाईलवर लगेच नोटिफिकेशन मोबाईलवर सगळं दिसतं, तुम्ही कुठेही असलं तरी. आपल्याला सीसीटीव्ही लावायला किती खर्च आला दोन्ही पण? सीसीटीव्ही लावायला त्याला आपल्याला 16,000 रुपये खर्च आला पूर्ण टोटल. आपण एक भारत कदम म्हणून एक आमचे जवळचे मित्र आहेत, तर त्यांच्याकडून आपण तो बसवला. त्यांच्याकडे त्या कंपनीची एजन्सी आहे, तर त्यांच्या थ्रू आपण हे कॅमेरे बसवले. फायदा म्हणजे मनुष्यबळाची आपल्याला गरज पडत नाही. कॅमेरा सर्व म्हणजे हँडल करतो, तर सुरक्षा त्याच्यावरच सर्व. धन्यवाद, तुम्ही छान अशी माहिती सांगितली आपल्या शेतकरी बांधवांसाठी. तर मंडळी, तुम्हाला या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये जो सिक्युरिटीसाठी कॅमेरा लावलेला आहे, तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्हालाही जर या कॅमेराबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल आपल्या शेतीसाठी किंवा इतर सिक्युरिटी कामासाठी, तर तुम्ही खाली नंबर दिलेला आहे, सायटेक म्हणून शॉप आहे, तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडनं अधिकची माहिती घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.